सगळ्यात प्रथम मी मतदारांचे आणि आई तुळजाभवानी श्री गणेश यांचे आभार मानते आणि मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा यांनी केलेलं वेळोवेळी महाराष्ट्राला मार्गदर्शन, त्याचबरोबर केलेली मदत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणारे शिवसैनिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून यश मिळालेलं आहे। त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानते आणि नामदार एकनाथजी शिंदे हे वेळेवरती मदत करणारे, त्याचबरोबर कुठेही कोणी संकटात सापडलं असेल तर ताबडतोब धावून त्यांच्या अश्रू पुसणारे, लाडक्या बहिणींचे पाठीराखे असणारे, त्यांच्या घरासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी सातत्याने त्यांनी जी मदत केली, तसंच शेती बिलातून शेतकऱ्यांना वीज बिलामधून संपूर्णपणे सवलत दिली, ज्येष्ठ नागरिक, समाजातले विविध घटक, विविध समाजाची महामंडळं यांच्यासाठी त्यांनी जे काम केलं, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी जो खोटारडा प्रचार केला होता, तो जातीवादी प्रचाराला तोडून आज जनतेने प्रचंड असं आम्हाला यश दिलेलं आहे। या सगळ्यामध्ये शिंदे साहेब स्वतः नुसते चालत नव्हते, तर ते धावत होते, रात्र रात्र जागे राहत होते आणि महत्वाचं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावरती ज्या प्रकारे केंद्र सरकार काम करत आहे, त्याच मार्गावरती मोदी साहेब आणि अमित शहा काम करत असल्यामुळे सत्तेतून बाहेर पडून त्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना अशी परत एकदा युती घडवली आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं। राम जन्मभूमीचा प्रश्न सोडवला, त्याच्यामध्ये शिवसेनेची साथ आहे। त्याचबरोबर तलाक पीडित महिला 370वा कलम रद्द करणं, या सगळ्या देशहिताच्या मार्गावरती शिंदे साहेबांचा जो वाटा आहे तो अतिशय महत्वाचा आहे। शिंदे साहेबांवरतीच तिन्ही आमचे एनडीए मधले जे घटक आहेत यांची बैठक होईल आणि बैठक होऊन पुढचा मार्ग ठरेल। परंतु आमची अशी सगळ्यांची इच्छा आहे की बाळासाहेबांचे शिष्य असणारे आणि राष्ट्रहितासाठी वाटेल तो त्याग करणारे एकनाथजी शिंदे यांनाच परत मुख्यमंत्री केलं जावं, अशी हजारो शिवसैनिकांची, हजारो लाडक्या बहिणींची आणि लक्षावधी मतदारांची अपेक्षा आहे। आणि म्हणून मी असं म्हणेन की सगळ्यांचा नाथ एकनाथ ही महाराष्ट्राची भूमिका देश पातळीवरती सुद्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी साहेब, अमित शहा आणि आमचे सगळे सहकारी पक्ष, फडणवीस साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरतीच ही परत जबाबदारी टाकावी अशी आमची अपेक्षा आहे।